बोला बाबा. बाळा, तू माझी काळजाचा घड आहेस. होय बाबा. तू माझी लेक आहेस. पुरुषाच्या जातीला काय करणार स्त्रियांच्या जातीचा स्वभाव? स्त्रीचा स्वभाव स्त्रीच सांगू शकते. मला सांग बा, कुणाचा दबाव नाही, कुणावरती अजिबात भ्यायचं नाही कुणाला. मी बाप आहे तुझा. तुझ्या बापाला सांग माझी सावत्राई आईशी माझा छळ करते, मला व्यवस्थित वागणूक देत नाही. तू सांगतेस कारण गाढवाच्या लाता गाढवालाच माहीत असतात. सांग मला. बाबा बाबा. सावत्र आई असली म्हणून काय झालं? तुमचा काहीतरी गैरसमज झालाय की तुम्हाला वाटत असेल सावत्र आई आणि मुलांचा सांभाळ चांगली करत नसेल. पण नाही बाबा. माझी सख्या आई मला सोडून गेली हो बाबा. त्याचे दुःख मनामध्ये आहे. सख्या आई नसेल माझी सावत्र आहे. ती मला दुःख कधी आठवू दिलं नाही होती आईने. सख्या आईपेक्षा प्राणाच्या मनाने आमचा सांभाळ करते माझी आई. असं वाईट वाटून घेऊ नका हो. आमचा चांगला सांभाळ करते. बाळ, माझ्यावरती आरोप होणार होता, तुम्ही आज धुवून टाकला. लग्न झाल्यानंतर परत मला म्हणली असतेस बापानं मला कधी विचार नाही सावत्र आईने तुमचा कसा सांभाळ केला म्हणून. परंतु तुमचे उद्गार ऐकून मन कसं भरून आलं. बाळानो, नका काळजी करू. आम्ही हेच ऐकण्यासाठी मी तुम्हाला दरबारमध्ये बोलवलं. या पण या पण किती मनाला समाधान झालं. मनातलं ओझं कमी झालं. माझ्या दोन्ही मुलांनी आईबद्दल तक्रार नाही सांगितली, तिचं गुणगान गायलं. वा पहारेकरी, सेवक, काय करताय? कोणाला काय करत होता? ही असली असली काय करायला लागला? काय 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 इतका वेळ लिखापडी करत होता की काय असं विचारतोय मी. मग लिखापडी म्हणा की हो, लिखापडी म्हणा, ही वेगळं होते हो. बसून कापटा लागला का म्हणलं तसाच झाला. तसं होतं हो. मी काय सांगतोय, आमच्या राणी सरकार आहेत ना, हो हो, त्यांना घ्या बोलवून
का ध्यान झालंय काय झालं का चालू झालं का चालू ध्यान झालं म्हणजे काय सांगणार आहे काय त्यांना बोलणार आहे काय नाही, बोलावून घे. हा? ध्यान झाल्याशिवाय ती बोलवून घ्या म्हणतात का होय होय बोलून घ्या काय ते सांगा ओय साहेब महाराज बोलवायला लागलेत या महत्वाचं आता एवढं तुम्ही नानका उन्हाचं 1 वाजता का बोललास या गडी बसलाय काय हाय काम आहे ती पण आता तिथं माणूस नाही दरबार मध्ये म्हणून बोलवले येदोळा का बोलवलं असेल वळकाव तुमचं तुम्ही आल्या काय सर त्यातनं मी जरा सवड काढायची अरे तसं नाही महाराजांनी बोलवले हो मुलं आहेत त्यांची देखरेख करायला लागते हो होय 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 काय म्हणायचं आहे हा ते आज बोलवले मला तयारीतच आहेत ती माझं नाव सांगा सांग आले जा. लताबाई आलेत काय झालं? काय झालं? कोण लताबाई? तुम्ही काय म्हणलं माझं नाव सांगा. लताबाई कोण? त्याने सांगितलं माझं नाव सांगा. लताबाई कोण? अरे पण माझं नाव ते आहे का पुट्टो गोळा करणारी अरे कोण लताबाई? आईसाहेब आलेत आईसाहेब कुणाची? आमची नव मग कुणाची? माझी. थांबा की माझी का? आईसाहेब आले का मार खातो रे तुमच्या बाबा? मालकीनला बोलवले आले त्या तिने सर सर बा जा मरून ए तू विचार त्याला काय सांगतोयस? अरे आले तर पण ते बाहेर बसले तो आता काय अवघड आहे काय बाहेर म्हणजे द्या मूर्खानो असल्या अवस्थेत त्यांना कशाला बोलवलं? कसं म्हणताय तुम्ही बाहेर बसल्यात. दरवाजाच्या बाहेर बसलेत अहो दरवाजाच्या बाहेर बसले तुमच्या कामाचा घोटाळा होत नाही कसलं काम? हो तुम्ही काय सांगणार आहे ती माघार जाणार नाही तुमचं ऐकून जात्याला असं म्हणतोय एवढं सांग म्हणजे दरवाजाच्या बाहेर बसले. तसला विषय काही नाही. नाही. दरवाजाच्या बाहेर थांबले तो ठीक आहे जा काय करू त्यांना पाठवून दे. ए पाठवून दे साहेब आहे हाय साहेब आई साहेब का साहेब आहे साहेबाई म्हणतो का मायबाई म्हणतोस? मायबाई म्हणतोस का? मा साहेब म्हणायची साहेब आहे झालं उलट झालं त्याच्या हाय साहेब अरे काय सगळं उलपट ना आम्ही उलटायला लागलो रातच्यानं असंच व्हायला लागले आमचं एक नंबर जोड आहे एक नंबर वा ह्याला म्हणायचं जोड आहे साहेब तुम्हाला विचारायचं आहे अजून काय हो आम्ही कसं दिसतोय ते नाही नाही विचारायचं तर आहे पण जोडा काय जोड आहे हो तुम्हाला कशाला जोडा वाटतोय कवट्याच्या होरलानं बांधल्या म्हणे सांगा पायताना तो जोडा बांधलाय का? असं म्हणलोय का मी मग आता काय झालंय? अक्कल आहे का लागा कवट्याच्या फलारानं बांधलाय त्याला काय अक्कल नाही त्याला माणसातलं काय त्याला आणि कळत तू नाही. किती अक्कलवंत कळलं की मी आतापर्यंत? सांगतो ना काय सांगतोयस? अहो जोडी कशी दिसत्यात आई साहेब म्हणते त्या जोडी कशी दिसत्या आमच्या दोघांची जोडी कशी दिसते आहे सांग ना तो गडी चौसा आहे तुम्ही दुसा आहे हा हे सांगाय आलता का चौसान दुसा म्हणजे बैलाचं सांगतोस का तू? हे चौसान सांगाय दुसा आलता काय? ती पहिल्याच दरालाच आहे हो त्याला हे? ती रात्रीपासून आम्ही माहिती पडलं वयाची म्हणजे वयाची मर्यादा सांगितली रे कोण जाळ तुझं चौबाईस राणी सरकार बोला मी तुम्हाला दरबारमध्ये का बोलवलं? का बोलवलं तुमच्याशी मला काय करायचंय आ? काय म्हणताय काय म्हणताय काय 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 म्हणतोय तुमच्याशी त्यात तेवढंच निमित्त लागतंय तुमच्याशी म्हटलं ना का बसलो अरे बोलायचंय म्हणते हा बोलायचं अजून बोलायचं मग पाटणा जागा भरून काढायची हो हे नाही ते उगाच काय आम्ही गप्प बसतो मला तेवढाच चान्स पाहिजे तसं नाही हो मधले जागा भरून काढायची सवय लागली आम्हाला असं मग तुम्ही जागा शिल्लकच ठेवू नका ना ठेवणारच नाही तर आता माझ्या अंगात ताकद राहिली नाही. हा मग आता आई साहेबांनी काय करायचं काय ते काय काय झाले काय हा, आई साहेबाला सांगताय आता माझ्या अंगात ताकद आता राहील तुमच्या तोंडाला तोंड द्यायचीच माझी आता ताकद राहिली नाही असं म्हणतोय मी. तोंडाला तोंड देऊन काय मोका घ्यायचा आहे ए काहीतरी बोल नको. राणी सरकार मला तुमच्याशी काहीतरी मनातल्या गोष्टी सांगायच्या आहेत. फाटणं बोलायचं हो ही असं बोलण्याचं कारण आहे महाराज असं बोलण्याचं यांचं कारण आहे हा बरोबर काय? आई साहेबांनी ओळखलंय ती काय कारण? विनोद आहे हा मग लाडके आहेत तर
जुनी नोकर हो हे आता अशा बोलण्याने काही दिवसांनी आपल्या डोक्यावर बसणार आहे तर 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 नाही नाही बसणार नाही बसणार नाही नाही बाबा अजिबात बोललो त्यांना ते लक्षात नसेल मगाशी झालेलं आहे ते. राणी सरकार बोला. या ठिकाणी तुम्हाला मी बोलवलं. हा माझ्या दोन्ही मुलांना त्यांची चौकशी करण्यासाठी मी बोलवलं आणि त्यांनी तुमच्याबद्दल जे उद्गार काढले. राणी सरकार खरंच तुमच्या आई वडिलांची धन्य आहे. तुमच्यावरती संस्कार तुमच्या आई वडिलांनी केलेत. हो हो तुमची मुलं सावत्र आहेत हे माहीत असताना देखील त्यांच्यावरती जन्म दिलेल्या मातेप्रमाणे तुम्ही प्रेम करता. दुःख एवढं देखील दिलं नाही. म्हणजे माझ्याबद्दल अशी बोलली. हो. मला वाटलं काय माझ्याबद्दल काही वाईट वंगाळ सांगितलं तुम्हाला. एक अक्षरानं देखील तक्रार त्यांनी सांगितली नाही. महाराज राणी सरकार अहो असे काय म्हणता. तुमच्या गुणाची तुमच्या खरंच किती किती त्यांनी तारीफ केली म्हणून सांगू. राणी सरकार अहो असं काय म्हणता. हम्म. माझी मुले नसली म्हणून काय झाली. हो अहो सौतीची मुलं का आणि माझी मुलं काय वेगळे आहेत का. नाही. अहो मी आईचंच प्रेम देणार तेसनी. वाह कधीही मी बाजूला ठेवलेलं नाही. वाह राणी मी सरकार. आईचीच माया दिली त्यासनी. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी तुमच्या आई वडिलाचं बीज शुद्ध आहे आणि त्यांच्या पोटी तुम्ही जन्म घेतला म्हणून तुमचे विचार किती माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. हो राणी सरकार बोला. हे सांगण्यासाठी तुमची स्तुती करण्यासाठी मी तुम्हाला दरबारामध्ये बोलावून घेतलं होतं. एवढंच विचारायचं होतं. हो हो महाराज अहो मी कधीच दुजाबाना करणार नाही. हा. अहो ते माझीच मुलं आहेत. वा एवढंच विचारायचं हो होतं. या आपण. चला पान ठेवलंय पान ठेवलंय की हात पाय धुवून घ्या. हातपाय धुवून नको दुसरं काय धुवून. हातपाय धुवायला काय घास गावात काढा गेल तुझी काय ना आलाय का काय म्हणतो. काय तुम्ही बोलताय काय तर लाज वाटते का. काय तरी आता लांबच्या लांब बोललोय आम्ही लगे हातपाय धुवायचं का. हा नव आंघोळ करा जावा. तसं नाही त्याला वेळ आहे. वेळ आहे का? या सुगुण चांगलं आहे. दरबारात लक्ष ठेवा. काय तोपर्यंत मी विश्रांती ठीक आहे घेतो. ठीक आहे ठीक आहे. पाहतो काय काय म्हणताय. निसताय काय हा विश्रांती मी निसणार आहे काय कुणाबरोबर पुन्हा बरं नवा. आता तू म्हणला विश्रांती काय घेतो. विश्रांती. हा हा म्हणजे कलंडणार आहे म्हणा की. जाऊ दे तुला काय करायचं. कळणार आहे. विश्रांती एकच झालं. लक्ष ठेवा. का झोपताय जा जाऊ जाऊ बघा तुमच्या बेतान काय तर करा. झोपती जायचं नेजू दे आपल्याला काय करायचं. आपल्याला काय घेणं बोकाड सोड म्हणलं की सोडायचं. पुन्हा ते विचारायचं काय करत चालले. पेंड फोडायचं कुणाकडे का जाय ना. जाऊ चला आपल्या आपल्या कामावर जाऊ. चल जाऊ. पहारा बरोबर आहे. महाराज अरे वेडा आहेस तू. मी तर मुलासनी प्रेम करतच नाही पण मुलाने माझ्याबद्दल सांगितलं हे ठीकच झालं. पण तुम्हाला खरं सांगू त्या महाराजावर मी माझं प्रेम नाही आणि त्या मुलावरही नाही. पण आहे प्रेम आहे पण खोटं नाटकी प्रेम आहे. पण त्यांच्या तिकीट काय म्हणावं आपण खरंच बोललं पाहिजे. पण खरं सांगू का माझं प्रेम कोणावरती आहे प्रधानजीवरती. पण 6 महिने झाले ती खन्नी गोळा करता गेलेत अजूनही त्यांचा पत्ता नाही. पण मला सकाळीच बातमी पोच झाली की त्यांनी कालच आलेत म्हणून. अहो काल आलेत म्हटल्यानंतर नक्कीच माझी गाठ घेण्यासाठी येणार. आपण किल्ल्याच्या तटाखाली त्यांची वाट पाहावी म्हणजे झालं. उदय लाख बुरा चाहे तो क्या होता है.
उधर लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूरी खुदा होता है. जवळजवळ 6 महिने झाला आम्ही खंडणी वसूल करण्यासाठी गेलो होतो. पण या 6 महिन्यामध्ये एकही दिवस शांतपणे आम्हाला झोप आली नाही. रात्र दिवस एकच विचार आमच्या डोक्यात थैमान घालत होता, तो म्हणजे सूड. 20 वर्षापूर्वी या दरबारमध्ये तारा नायकीनीचा नाच गाणं चालू होता. त्यावेळेला भावनेच्या भरात आम्ही उठून ताराच्या हाताला धरला. या राष्ट्रामध्ये रंगीबाजी चालत नाही म्हणून महाराजांनी भर दरबारमध्ये आमचा अपमान केला. आमच्या अंगावर हाताचे फटके टाकले आणि दरबारमधून बाहेर हाकलून दिला. त्या दिवसापासूनच झालेल्या अपमानाचा सूड घ्यायचा हा विचार फक्त आमच्या डोक्यात थैमान घालत होता. म्हणूनच या महाराजांचा विश्वास संपादन केला, कारण नोकरीवरून आम्हाला कमी करू नये म्हणून. आणि या दरबारमध्ये आम्ही नोकरी करू लागलो. त्यांच्या राणी सरकार 2 बाळाला जन्म दिला आणि देवाघरी निघून गेले. त्याच्यानंतर त्या बाळांचं संगोपन करण्यासाठी त्यांनी दुसरा विवाह केला आणि आमच्या डोक्यात तूप पेटली. कारण या राष्ट्रामध्ये रंडीबाजी चालत नाही, तर आज आपण डाव खेळायचा आणि बरोबर आपल्या मनात जी गोष्ट आहे ती साध्य करायची. दुसऱ्या राणी सरकार या दरबारमध्ये आल्या त्या दिवसापासून आमच्या मोहमायात झालं. आम्ही त्यांच्यावरती टाकलं, आमच्या प्रेमाच्या जाळ्यात त्या राणी सरकारनं अडकावून टाकलं. परंतु या कानाची बातमी या कानाला कळू गेली नाही. पण झालेल्या अपमानाचा सूड घ्यायचा हा विचार अजून डोक्यातून गेला नव्हता. तरी येत असताना आमच्या डोक्यात विचार आला, आज राणी सरकारांची भेट घ्यायची. जवळजवळ 6 महिने झाला आमच्या दोघांची भेट नाही. आज भेट घ्यायची आणि गोड बोलून बरोबर डाव खेळायचा. अरे ठेवल्या नाही, तुझ्या राष्ट्राची राखरांगोळी केली तर नावाचा तात्या साहेब नाही. बस, आणि तो डाव आजपासूनच खेळायला चालू करणार आहे. राणी सरकार आमची वाट पाहत किल्ल्याच्या तटाच्या बाजूला थांबली असती, परंतु जाण्यापूर्वी ही दरबारमधली 2 माकडाची पिल्लं आहेत, त्यांचा प्रथम बंदोबस्त करावा आणि नंतर आपल्या मार्गाला आपण लागावं म्हणजे झालं. आपण साईटला थांबलं पाहिजे. त्या कावळ्यांच्या पिलांची फडफड कशी चालली याचं आपण निरीक्षण केलं पाहिजे. नंतर पुढे वाटचाल केली पाहिजे म्हणजे झालं. पाहूया काय काय घडतंय ते. आपल्या आपल्या कामाला लागूया. आला का ह्यो खाऊ नका वा आलाय की तंबाय लागलाय म्हणजे त्याच्याकडे बघायचंच नाही, नाही तर ती दाबकाय ह्यो दबू काय, ह्याच्या नादालाच लागाय नको. चल काय मागतंय वाटतं रे? कुठं जागरण धरले का काय ते? मला वाटतंय तुंतून मागायला लागले. पवाडा म्हणते काय देऊन याचा देऊन याचा. काय झालं? काय करतोय ती? काय काय लावायला लागलोय? दे जा. ते काय म्हणते मला दे जा. काय घेऊन काय घेऊन ते काय म्हणणार आहे मला माहित आहे. ते काय म्हणते ती मला माहित आहे. माहित आहे? सांग की. तिची आता बोलवलंय का नाही हा. त्याच्या अगोदर मी म्हणतो. चालते चालते. आई आईला का म्हणते? बाबा आईचं काय काम आहे? तुझा बाबा गेला ऊस तोडायचा. आईचं काय काम आहे? सूर लावायला लागलो नालाय का? सूर आहे. काय का हे बघ हेच आहे बघ.
तीच म्हणाय सांगते त्यातलंच आहे ना हा मग आणि इथून शिखर दिसतंय काळूबाईच हे बघ असं आहे का आणि इथून शिखर दिसतंय काळूबाईच बाईच ग शिखर काळूबाईच इथून शिखर दिसतंय काळूबाईच बाईच ग शिखर काळूबाईच बाईचं ग शिखर काळू बाईचं ग शिखर काळू बाईचं इथून शिखर बाईच ग शिखर काळूबाईच इथून शिखर दिसतंय काळूबाईच बाईच ग शिखर काळूबाईच आहे गाठलेला का इस्कूट झालं काय झालं? अरे हे नव ह्यातलं नव्ह काय आईला कशात गाणं झाला रे आईला नीट हा त्यावरून वळत की हा तू कसं त्यावरून कळत नाही का? हा